बार्टीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळालीच पाहिजे, बार्टीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळालीच पाहिजे, कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही. महारवतनाच्या जागेचे चुकीचे बोगस दत्तक दस्तावेज सरकारच्या नावाखाली केलेले बेकायदेशीर अतिक्रमण रद्द करण्यात यावा, यासाठी हे जे आंदोलन आहे तुम्ही आज केलेलं, काय बोलाल, काय सांगाल? क्रांतिकारी जय भीम सर्वांना. हक्क संरक्षण संघाच्या वतीनं बेसिक ज्या मूलभूत जे काय प्रश्न होते मागास ठिकाणी ढकलण्याकडे जे विषय होते त्या विषयाच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आपण आंदोलन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बार्टीचा विषय असेल, फेलोशिपचा, की ज्या बार्टीच्या धर्तीवरती सारथीच्या धर्तीवरती ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत सर्व पैसे मिळालेले आहेत, परंतु बार्टीच्या विद्यार्थ्यांना पैसे मिळालेले नाही आहेत. दुसरा मुद्दा की ज्या प्रकारे शाळेचं दत्तकीकरण चालू आहे, एक प्रकारे बहुजनांना ज्या शिक्षणापासून म्हणजे ज्या शिक्षणामुळं म्हणजे ज्याप्रमाणे माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवाऱ्याची आवश्यकता असते, अगदी त्याला ती ज्ञानाची देखील आवश्यकता, आणि जे ज्ञानापासून दूर करण्याचं काम या प्रायव्हेटायझेशन करून म्हणजे एकंदरीत सरकार पूर्ण आपलं जी काय जबाबदारी ती जबाबदारी झटकण्याचं काम या ठिकाणी करतं आहे. महारवतनांच्या बाबतीत देखील हाच विषय की गेले अनेक आज पुणे शहर हा विस्तारलेला भाग आहे, परंतु जसा जसा पुणे हा विस्तारत चाललेला आहे, पुणे शहराचे पलीकडील जे काही 20 ते 30 किलोमीटर अंतरावरची जी गावं आहेत त्या गावांमध्ये जी काय महारवतनां म्हणजे जी काय बक्षिसी म्हणून ज्या अस्पृश्य समाजाला इथपर्यंत आत्तापर्यंत रोजंदारीचा कुठलाही हे नव्हता, ज्याप्रमाणे बहुजन लोहार, सुतार, चांभार ही जी काय मंडळी होती यांना गावामध्ये काम करण्याची संधी होती, परंतु अस्पृश्यांना म्हणजे जे पूर्वाश्रमीचा जो महार आहे ह्याला कुठल्याही प्रकारचं गावामध्ये राहण्याची संधी नव्हती, परंतु त्यांनी त्यांच्या बलबुत्यावरती, त्यांनी त्यांच्या जोरावरती लोकांची कामं करून किंवा आपल्या शौर्याचं प्रतीक दाखवून जे काय बक्षिसी इनामी वर्गामध्ये मिळवली त्याच्यामध्ये ते शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते जशा प्रकारे पाहिजे तर. परंतु या जातीव्यवस्थेचे चटके सोसत असताना ज्यावेळेस ती शहराकडे ही जी मंडळी आली, त्या मंडळींची जे काय गावामध्ये म्हणा किंवा विस्तारलेल्या पुणे शहरामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, तर त्या भागांमध्ये या ठिकाणी आलेल्या अडाणी लोकांकडनं म्हणजे जमिनीकडं दुर्लक्ष झालं, आणि दुर्लक्ष झाल्यामुळे तिथला जो प्रस्थापित वर्ग असेल, मग तो कोणी असेल, इथला सवर्ण असेल किंवा आणखीन कुठलाही सवर्ण वर्गामधला कुठलाही त्याच्यामध्ये असेल, तर त्यांनी काय केलं की यांच्या अडाणीचा फायदा घेऊन नुसत्या अंगठे घेऊन किंवा एका तांदळाचे पोता असेल किंवा त्या काळच्या आणे, 2 आणे, 4 आणे असतील, अशा ह्याच्यावरती ते जे दस्त होते ते दस्त काय केलेले आहेत स्वतःच्या नावावर करून घेतलेले आहेत. आणि आजच्या तारखेमध्ये आजही सुद्धा काही ज्या लोकांना परत जावं असं वाटलं की गावाकडे जाऊन शेती करावीशी वाटली, परंतु लक्षात असं आलं की महारवतनाच्या ज्या जागा आहेत त्या काय केलेल्या आहेत, लाटल्या गेलेल्या आहेत. काही ठिकाणी गव्हर्नमेंटचे जे काही प्रोजेक्ट असतील त्या प्रोजेक्टच्या नावाखाली महारवतनांच्या, त्याला आपण प्रगतीच्या दृष्टिकोनातून हे एक्सेप्ट करू की ज्या जमिनी प्रोजेक्टच्या नावाखाली घेतील किंवा सरकारी कामे आल्या असतील त्या आपण ॲक्सेप्ट करू, परंतु ज्या जागेंचं सरकारी कामाच्या व्यतिरिक्त फक्त नाममात्र ज्या लाटलेल्या जमिनी आहेत किंवा सरकारने देखील लाटलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी मूळ मालकांच्या परत नावावर कराव्यात, जेणेकरून शहरामध्ये ज्यांना राहायची हे नसेल त्यांना त्या ठिकाणी शेतजमिनी करून किंवा आपलं जे काय उदरनिर्वाहाचं जे साधन आहे त्या साधनांचा व्यवस्थित त्यांना वापर करा, या दृष्टिकोनातून आज बौद्ध न्याय हक्क संघ च्या वतीनं आपण या ठिकाणी हे आंदोलन उभा केलेलं आहे. आणि हे आंदोलन तोपर्यंत उभं राहील जोपर्यंत या सगळ्या घटकांना न्याय मिळत नाही, कारण बौद्ध न्याय हक्काच्या ह्याच्यामध्येच आमच्या ह्याच्यामध्येच न्याय मिळवून देणं आम्ही सरकारला या तुमच्यामार्फत या पत्रकारांद्वारे किंवा तुम्ही जे समाजाचेच लोकशाहीचा जो 4था स्तंभ आहे तुमच्यामार्फत आम्ही इथल्या सरकारला ठणकावून सांगू इच्छितो. येणाऱ्या काळामध्ये जर का तुम्ही ह्या आमच्या ज्या मागण्या मंजूर केल्या नाही तर आम्ही हा जो लढा आहे हा आणखी तीव्र प्रकारे उभा करून इथल्या बहुजन वर्गाला, इथल्या बौद्ध समाजाला, इथल्या प्रत्येक समाजातील जो उपेक्षित घटक आहे, जो वंचित घटक आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिक्षणाचं कंत्राटी पद्धती करून भाजप सरकार हे म्हणू आणू पाहतं का, काय सांगाल? हो, ॲक्च्युली महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे वाक्य वापरले होते की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना
वृत्त गेले आणि वृत्तविना शूद्र खचले. तर एवढे अनिती, एवढे खचीकरण हे शूद्रांचं एका अविद्येने होतं आणि तीच संकल्पना या खाजगी शाळेचं जे दत्तीकरण चाललेलं आहे त्या अनुषंगाने केलेलं आहे. कारण की त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर शाळेचं नाव द्यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही 2 करोडपासून ते 5 करोडपर्यंत तुम्ही बोली लावलेली आहे. आणि नुकतंच आपण बघितलं तर नाशिकमध्ये एका शाळेचं दत्तकीकरण झालं. त्या शाळेला एका वाईन शॉप वेंडरनी घेतलं आणि सकाळी तिथे शिक्षणाचं दान देण्यात आलं, ज्ञान अर्जना करण्यात आली. आणि त्याच शाळेमध्ये संध्याकाळी दारू बनवण्याचं काम आणि तिथे गौतमी पाटीलला नाचवण्यात आलं. तर हे सगळं जे सातत्याने घडत आहे हे मनुवादी सरकारचं जे विचारसरणी आहे की शूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं, जे शूद्र मोठ्या पदावरती जाऊन हुकुमशाही करता ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये भाग घेतात आहेत, त्या पॉलिसी मेकिंगपासून ह्या शूद्रांना लांब ठेवायचं. आणि ह्याच कारणामुळे या मनुवादी सरकारने शाळेंचं दत्तकीकरणाचा हात जो काही गळ टाकलेला आहे याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालावे की आता बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारानुसार आपण हा GR त्यांना रद्द करायला भाग पाडू. आणि याकरिता आपण बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघातर्फे आजचा हा 1 दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलं. धरणे आंदोलन जो तुम्ही केलाय तो कशासाठी केला आणि कुठल्या मागणीसाठी? आज या ठिकाणी बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ यांच्या माध्यमातून आज आम्ही 1 दिवसीय धरणे आंदोलन इथे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे स्टेशन इथे आज लावलेले आहे. त्या आंदोलनाचा विषय तत्कालीन हे जे काय शिंदे फडणवीस पवार यांचं 6 सीटचं जे सरकार पंक्चर गाडीचं, यांनी बार्टीचे जे काही प्रश्न आहे फेलोशिपचे आहेत, परत समाज कल्याण खात्याशी निगडीत स्वाधार योजनेचे विषय आहेत. आत्ताच त्यांनी जो या महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या ज्या त्या मतदानाच्या जीवा निवडून आलेले आहेत आणि ते म्हणतात आमचं विकासाचं सरकार आहे, विकासाचं सरकार आहे. तर या इथले गोरगरीब जनता ज्या शाळांमध्ये शिकते त्या जिल्हा परिषद शाळेच्या खाजगीकरणाचा कंत्राटीकरणाचा डाव त्यांनी रचलेला आहे आणि त्या संदर्भातला GR त्यांनी काढलेला. त्याचप्रमाणे आत्ता जी नोकर भरती आहे, नोकर भरती सरकारी नोकर भरती पण त्यांनी कंत्राटीकरण आणलेलं आहे. जळगावमध्ये तहसीलदार पदाची GR पेपरमध्ये व्हायरल आला होता. त्याचप्रमाणे पोलीस भरतीसुद्धा कंत्राटी पद्धतीने करणार आहे. जर सगळीकडेच कंत्राटी पद्धत आणायची असेल तर या पुण्याचा जिल्हाधिकारी पण कंत्राटी असावा आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण कंत्राटी असावा, अशीच आमची जनतेची मागणी आहे. कारण या जे काही निर्णय घेतले जातात हे सरकार जनतेसाठी निर्णय घेत नसून या महाराष्ट्रातील जे कोणी भांडवलदार आहेत त्या भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. ते बरं, जर तुम्हाला खाजगीकरण करायचं आहे तर खाजगीकरण ही थर्ड पार्टीला नाही तर सरकारच्या माध्यमातून करावी, जेणेकरून जे ठेकेदार तुम्ही पोचायचं काम करता ते ठेकेदार गब्बर होणार नाही. आज आम्ही बघितलं हे सरकार जेव्हा सत्तेवर येण्याच्या अगोदर त्यांनी जे काही आमिष दिले होते, आश्वासनं दिले होते की टोलमुक्त महाराष्ट्र करूया. पण काय झालं टोलमुक्त महाराष्ट्राचं? आज IRBचे मिलिंद म्हैसकर आज करोड रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात ते ना. म्हणजे ना धड तुला ना मला घाल कुत्र्याला अशी अवस्था जी सरकारची चाललेली आहे. आणि याच्यामध्ये बरंचसं एक प्रकारचं असं वातावरण निर्माण झालेलं आहे. हे जे काही कंत्राटीकरण चाललेलं आहे त्याचा पैसा हा सर्वपक्षीय म्हणजे विरोधक असू आणि सत्ताधारू असू हे सगळ्यांना हे पैसे पोचले जातात. त्यामुळे विरोधक पण ह्या प्रश्नावर काही बोलत नाही. असा सर्व ह्या प्रश्नासंदर्भात मोर्चा आज आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून बौद्ध न्याय हक्क संघचे सर्व कमिटीचे सर्व मेंबर आज आम्ही येथे उपस्थित आहोत. ह्या प्रश्नासंदर्भात आलेलं निवेदन देण्यास गेलो होतो. जिल्हाधिकारी उपस्थित नाही आहे पण आले आणि येणाऱ्या 7 ते 10 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांची वैयक्तिक भेट घेऊन या संदर्भात आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत. बार्टीची फेलोशिपीसाठी गेले 22 दिवस झाले मुलं आंदोलनाला बसली आहेत, तरी त्यांना अजून फेलोशिप काही मिळाली नाही किंवा बार्टीकडनं काही आलं नाही तुम्हाला, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? आणखी किती दिवस हे तुमचं आंदोलन चालू ठेवणार फेलोशिपसाठी? सप्रेम जय भीम सर्वांना. सर्वप्रथम हा जय भीम. जे आमदार अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व करत असतील त्या आमदारांच्या कानफटावरती जी धूळ साचलेली आहे ती माझी या जय भीमच्या माध्यमातून मी त्यांना देतो. कारण की मॅडम गेले 22 दिवस आम्ही बार्टी कार्यालयासमोर उन्हात पावसात आंदोलन आमचं सुरू आहे, पण कुठल्याही अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व करणारा आमदार
आमची साधी विचारपूससुद्धा करायला आला नाही, याचं आम्हाला दुर्दैव वाटतं. आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही 2022चे स्टुडंट आहोत. सारथी महाज्योतीप्रमाणे आम्हालाही सरसकट फेलोशिप देण्यात यावी, एवढंच आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. ज्याप्रमाणे घटनेनं आम्हाला उच्च शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, ते कुठलंही सरकार आमचा तो हक्क हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून जर आम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर आम्हाला बार्टी आणि या सरकारने आमच्या खात्यावर सरसकट फेलोशिप मंजूर करून आम्हाला सहकार्य करावं, एवढीच या ठिकाणी बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ यांच्यामार्फत मायबाप सरकारला माझी विनंती आहे. आम्ही 2022चे संशोधक विद्यार्थी गेले 22 दिवसापासून उपोषणाला बसलोय. मरण उपोषण केलं. शासनाकडून कोण विद्यार्थ्यांची घेतलेली नाही. या 6 दिवसामध्ये आमच्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालवली. त्यानंतर आम्हाला खोटे आश्वासन देण्यात आले. निवेदन दिलं की आम्ही पुढे शासन दरबारी तुमचा प्रस्ताव मांडतो, पण त्याला 2 आठवडे उलटून गेले. त्यानंतर काही उत्तर आलेलं नाही आहे. महासंचालक जे आहेत बार्टीचे, त्यांनी अजून या 22 दिवसामध्ये एकदाही विद्यार्थ्यांची विचारपूस केलेली नाही आहे. आणि या 22 दिवसामध्ये आम्हा विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होतं आहे. आमचे हे विद्यार्थी बांधव संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातून आलेले आहेत. कोण अकोला, नांदेड, बीड, जळगाव महिला वर्ग आहे. आम्ही असे विद्यार्थी वर्ग ऊन वारा पावसाची तमानं बाळगता गेले 22 दिवस बसलेलो आहे. आता हे शैक्षणिक नुकसान आमचं कसं भरून निघणार, हे शासनाने आम्हाला याचं उत्तर द्यावं. उच्च शिक्षण शिकावं की नाही, किंवा उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ येते, हे आपल्या देशाचं आणि विद्यार्थ्यांचं दुर्दैव आहे असंच म्हणावं लागेल. आता दादा म्हणालेत की महासारथी आणि कुठली दुसरी महाज्योती, त्या मुलांना सरसकट फेलोशिप मिळते, म्हणजे त्यांची लोक कामं करू शकतात, मग आपले काय, म्हणजे तुम्हाला काय म्हणायची की मग आपली लोक कामं करत नाही? मॅडम, या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की सारथी आणि महाज्योतीच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना रस्त्यावर आमच्यासारखं बसावं लागलं नाही, कारण की त्यांचे नेते स्ट्रॉंग आहेत, जे की त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत. त्यांना, त्या विद्यार्थ्यांना त्यांनी एक शब्द जरी टाकला तर लगेच त्यांचा प्रश्न मार्गी लागतो, कारण की ते उच्च वर्णाचे आहेत, थोडक्यात असं म्हणता येईल. आणि आम्ही SC अनुसूचित जातीतले आहोत. आमचं कुणीही आमचा आवाज मंत्रिमंडळापर्यंत किंवा कॅबिनेटपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळंच आम्हाला फेलोशिप मिळत नाही. जर आमचे नेते जर असते, त्यांनी मंत्रिमंडळात प्रश्न मांडला असता, गांभीर्याने ते विषय सांगितला असता आणि आम्हाला आमच्या खात्यावरती तात्काळ फेलोशिप मिळाली असते. आजच्या धरणे आंदोलनाबद्दल काय सांगाल तुम्ही? प्रथम मी सर्वांना जय भीम करतो आहे. आणि आज खऱ्या अर्थानं बौद्ध न्याय संघाच्या माध्यमातून जे सरकार खाजगीकरण करण्याचा विचार करतो आहे, त्याला आळा बसवण्यासाठी आणि त्यांना जाब विचारण्यासाठी हे आंदोलन यशस्वीरित्या आज पार पाडलेलं आहे. खऱ्या अर्थानं हे आंदोलनाची गरज आहे, कारण हे नुसतं बौद्ध समाजावरती अन्याय नाही, तर हा संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील जे मागासवर्गीय 85% समाज आहे, या समाजाला वंचित ठेवायचं, त्यांना गुलाम बनवायचं आणि देशामध्ये हिंदुत्व निर्माण करायचं, म्हणजे परत जातीयभेद निर्माण करायचा आणि या ठिकाणी गुलामीकरण करून फक्त हिंदुत्ववाद निर्माण करायचा आणि संविधान हे मागं ठेवायचं, त्यांना काढून टाकायचं. ही परिस्थिती आज या सरकारच्या विचारातनं, त्यांच्या कृत्यातनं आणि त्यांच्या वागण्यातनं दिसतं आहे. आज जर आपण विचार केला तर जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा कुठेही म्हणजे समजा ते संसदेमध्ये व्यवस्थितपणे ते विषय मांडत नाही. त्यांचं संपूर्ण जे राजकारण चाललेलं आहे स्वतःच्या भोवती, स्वतःच्या स्वार्थाभोवती आणि स्वतःला मी कसा म्हणजे समजा व्यवस्थित आणि निकोप आहे असं दाखवण्यासाठी त्यांचं चाललेलं आहे. स्वतःचं जे भांडं फुटू नये, जो भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचार दाबण्यासाठी हे सरकार म्हणजे संपूर्ण भाजपकडे जात आहे आणि लोकांना वेठीस ते धरत आहे. लोकांचे प्रश्न कधीही त्यांनी म्हणजे त्याच्यावर विचार केलेला नाही. आज हीच परिस्थिती चाललेली आहे की या देशामध्ये जे विद्यार्थी आहे आणि खऱ्या अर्थानं जो मागासवर्गीय विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांना पुढं जाऊ नये, यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे आणि यांना जर आपण फिलॉसॉफी आपण हे मिळू दिली तर हे आपल्यापेक्षाही पुढे जातील आणि मग आपल्याला जड होईल. त्यासाठी या विद्यार्थ्यांना रोख लावण्यासाठी आताच ते म्हणजे समजा हे संपूर्ण ते बंद करत आहे. प्रत्येक शाळेचं ते खाजगीकरण करत आहे. ज्या ज्या महारवतनाच्या जागा आहेत त्याच्यावरही ते म्हणजे अतिक्रमण करत आहे. अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. तेव्हा मी एवढं तर म्हणू शकतो जास्त न बोलता की आज जे आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे आणि या आंदोलनाला सकाळी 10:30 वाजल्यापासून संध्याकाळी आतापर्यंत आंदोलन झालं.
या ठिकाणी सर्व संघटनेचे मोठमोठे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, लीडर्स येऊन गेलेले आहे, पुढारी येऊन गेलेले आहे. सर्वांनी या संघटनेला चांगल्या तऱ्हेनं प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे की जे सरकार या देशातील सामान्य जनतेचं जर समजा भलं बघत नसेल, ते स्वतःच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार दाबून या जनतेला दाबण्याचा प्रयत्न करत असेल, हे सरकार घालवायचं आहे. आणि घालवण्यासाठी सर्व समाजानं, सर्व संघटनेनं, मागासवर्गीयांना, विद्यार्थ्यांना एकवटून या सरकारला आपण मतदानाच्याद्वारे आपण खाली खेचलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये सर्व समाज सरकार निर्माण झालं पाहिजे. हीच भूमिका घेऊन आज बौद्ध न्याय हक्क संघाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन सर्वात यशस्वी झालेलं आहे आणि या आंदोलनाला तुम्ही मीडियाच्या लोकांनीसुद्धा चांगल्या तऱ्हेनं आम्हाला प्रतिसाद दिला. योग्य तऱ्हेनं आपणही म्हणजे संपूर्ण बातमी जनतेपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून संपूर्ण जनता जागी झाली पाहिजे आणि त्यांना त्यांचे प्रश्न समजले पाहिजे की आमच्यावर कशा तऱ्हेने सरकार म्हणजे भडीमार करतो, कशा तऱ्हेनं आमचं शोषण करतो, कशा तऱ्हेनं आमच्यावरती अन्याय करतो आणि आमची वाचा बंद करण्याचा जो षडयंत्र यांनी घातलेला आहे, हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आमच्या संपूर्ण जनतेमध्ये एक ताकद निर्माण झाली पाहिजे. आणि यासाठी जे आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि आजचं आंदोलन हे समाप्त झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. जय भीम. अरे शिंदे फडणवीस पवार सरकारचं करायचं काय? आणि लोक वर पाय, अरे मनोवादी सरकारचं करायचं काय? आणि लोक वर पाय. भारतीय संविधानाचा जय असो, भारतीय संविधान भारतीय जय असो. मनुवादी सरकारवरती हल्ला बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, मनुवादी सरकार पे हल्ला बोल. अल्लाह बोल, अल्लाह बोल.